नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जालना घनसावंगी तालुक्यातील सिरपत धामणगाव येथील दलित वस्ती सुधार योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. उपोषणकर्ते मधुकर येले यांनी पंचायत समिती घनसावंगी येथे निवेदन देत संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी केली आहे. 8 दिवसात चौकशी करून दोषीवर कारवाई व निधीची वसुली न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपाबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झाली नाही. पुढे बोलताना उपोषणकर्ते मधुकर येले काय म्हणाले ते पाहूया. हे उपोषणकर्ता मधुकर येले, राहणार सिरपत धामणगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथील रहिवासी असून मी दिनांक 21/7/2026 पासून येथे आमरण उपोषण करीत आहे. तरी जो माझ्यावर अन्याय झालेला आहे, जो दलित सुधार योजनेमधून जो रस्ता होता, तो रस्ता माझ्या वस्तीमध्ये साठेनगरमध्ये न करता तो रस्ता ओपनच्या गल्लीमध्ये केलेला आहे. आणि ते ग्रामसेवक नारायण सोळंके आणि सरपंच यांनी संगनमत करून माझ्या दलित वस्तीचा साठेनगरचा निधी, सिमेंट रस्ता व सिमेंट नाली या दोन्हीचाही निधी पूर्ण हडपलेला आहे. माझ्या वस्तीमध्ये साठेनगरमध्ये इथं कुठलंही काम न करता पूर्ण निधी हडपलेला आहे. तरी मी ह्या उपोषणाच्या अगोदर 23 जानेवारी 1/2026 ह्या रोजी मी उपोषण केले होते. आणि त्या उपोषणाच्या संदर्भामध्ये माझ्या 2 पशु पण म्हशी पण घेऊन आलो होतो. आणि आपल्या प्रशासनाच्या माझ्या विनंतीवरून मी प्रशासनाच्या मला आश्वासन दिलं होतं आणि सखोल चौकशी करून त्या दोषीवर कठोर कारवाई करू. परंतु ती आतापर्यंतही कारवाई झाली नाही आणि अजूनही मला न्याय मिळाला नाही. तरी ह्या प्रशासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती की मला न्याय द्यावा. एवढं याबद्दल तुम्ही कोणाकडे तक्रार केली ती? ह्याबद्दल मी पूर्ण प्रशासनाकडे आपल्या CO, जिल्हा परिषद, SP पूर्णाकडे मी तक्रार केलेली आहे. गट विकास अधिकारीवर याची कंप्लेंट पण केलेली आहे, त्यांच्याकडे पण केलेली आहे. संदर्भात काय? जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, जो दोषीवर शासन कठोर कारवाई करीत नाही आणि जो शासनाचा निधी शासनाला वर्गीकरण करीत नाहीत, तोपर्यंत माझं हे उपोषण मी सोडणार नाही, असंच चालू ठेवणार आहे. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.